तर काय म्हणता मंडळी, तर फायनली वी आर गोइंग टू ट्रेक. म्हणजे खूप विचार होता की ट्रेकला जायचं कुठे जायचं आहे, पण याचा पण खूप विषय होता. आमच्याकडे 2 ऑप्शन होते, कळसूबाई आणि कोकणकडा. बट म्हटलं आता की फर्स्ट टाइम चालू ट्रेकला, तर आम्ही सगळ्यात पहिले कोकणकडा जाऊ म्हटलं. तर त्यासाठी पहिले प्लॅनिंग करायला लागली, पण आता प्लॅनिंग जाऊ दे, सगळं झाली आहे. तर आता आम्ही निघून आलो, जस्ट आता निघालो आम्ही. किती वाजले आता? 5:30 वाजले आता. हम निकल रहे, देखो ये भी हमारे साथ, इसको पहचान दोगे आप, बहुत ही जाने माना ये व्यक्तिमत्व है. तो आम्ही चाललो आता. 5:30 वाजले. आमची 6:30 वाजताची बस आहे वेलकम पॉईंटवरून अमरावती. तर ठीक 6:30 वाजता आपली बस आली आहे आणि आपण निघत आहोत आता आपल्या टूरसाठी. तर भाई सकाळी भाई आपण 6 वाजताच पोचलो आहे इथं हरिश्चंद्रगडच्या खाली. आणि इथचा नजारा भाई तुम्ही एक वेळा बघाच. जिकडे तिकडे पहाडच पहाड खतरनाक. इकडे मौसम चालू आहे. बस आता विषय असा की आता लवकर वरतं चढायचं आहे भाई, वरतून नजारा घ्यायचा आहे. इतके खतरनाक तर पहाड आहे भाई, खतरनाक मजा येऊन आली. तर ठीक 8:30 वाजता आम्ही नाश्ता करून घेतला, कारण आता आपल्याला ट्रेकिंगला जायचं आहे वरतं, म्हणून डायरेक्ट जेवण आपलं वरतंच होणार आहे. तर त्यासाठी ट्रेकिंगसाठी ताकद पाहिजे थोडीशी, म्हणून नाश्ता खालीच करून घेतला. तर आमचा आता नाश्ता झालेला आहे. तर आता आम्ही इथे बसलो आहे. नाश्ता चहा वगैरे बिस्किट वगैरे सगळं झालं आहे आमचं. तर आम्ही चढणार आहे गडावर. तर किती काय होईल नाश्ता. तिसरी प्लेट इकडे 4थी प्लेट पकडलेला आहे. म्हणून म्हटलं तुझे नाश्त्याचे कमी कुठे पडले, विचार येऊन राहिला होता. एवढा ग्लो पण करून राहिला ते. तर थोडंसं ते डायरेक्ट सनराईज येऊन राहिले ना म्हणून. तर जस्ट आता गाईज आमचा ट्रेक सुरू होणार आहे. आम्हाला आता डायरेक्ट सगळं सामान वरतच घेऊन जाणार आहे. तिथंच म्हणजे सगळं वरतं राहायची व्यवस्था आहे, टेंट वगैरे. कोकणकडा हरिश्चंद्रगड एकच जागेवर आहे. हा जे म्हणजे बाजूला जो पहाड आहे ना याच्यावरतं. तर आता आपण स्टार्ट करू आपली जर्नी. इथले लेकरं बी त्याच्या लेकरेला सांगत जाईन की बाबू आम्ही जेव्हा शाळेत जाऊ ना, तर पहाड ओलांडून शाळेत जाऊ म्हटलं. हरिश्चंद्रगडबद्दल सांगायचं झालं तर हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा एक भव्य असा डोंगर आहे. येथील शिखर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. याची एकूण उंची आहे 4000 फूट. आणि जर तुम्हाला सुरुवात करायची असेल चढायला, तर तुम्हाला इथून सगळ्यात जवळचं गाव जे की आहे पचनई, इथे यावं लागेल. अभी हमारा ट्रेक हो चुका है चालू. अभी तो फिलहाल हम 10-12 चट्टान चढे. आता तर अजून लय मोठा रस्ता बाकी आहे. तर आता बघूया किती वेळ लागते पोचायला. समोरचे अपडेट तुम्हाला समोर देणारच आहे. बघू शकता आम्ही सध्या स्टार्टिंगमध्ये जायते. कळसूबाई हरिश्चंद्राचं गेट आहे. आणि हे आमचे सगळे सोबतचे ट्रेकर्स आणि काही मागे पण आहे. तसे तर वरती जाण्याचे अनेक मार्ग आहे, पण जास्तीत जास्त पर्यटक पाचनई गावापासून सुरू होणाऱ्या मार्गाचाच वापर करतात. पाचनई मार्ग हा सर्वात सोपा मार्ग असून या वाटेवर किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसतात. किल्ल्याचा डोंगर फार प्राचीन असून याचा उल्लेख अग्नी व मत्स्य पुराणात सापडतो. या किल्ल्याचे बांधकाम कधी केले आहे हे मात्र सांगता येत नाही. साधारण 1.5 तासाच्या चढाईनंतर आम्ही पोहोचलो श्री हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ. 10व्या शतकात झांज राजाने एकूण 12 शिवालये बांधली. त्यातीलच एक शिवालय म्हणजे हरिश्चंद्रेश्वर मंदिर.
या मंदिरात आपल्याला जागोजागी पाण्याचे साठे पाहायला मिळतील. प्राचीन काळात लोक याच साठ्यातून पाणी वापरायचे. याच मंदिराच्या पायथ्याशी एक अजून प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात एक प्राचीन शिवलिंग तसेच 4 स्तंभ आहे. हिंदू विश्वशास्त्रानुसार हे 4 स्तंभ 4 युग दर्शवते. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. यातील 3 खांब पडल्यामुळे मंदिर फक्त एका खांबावर उभे आहे. जेव्हा कलियुगाचा अंत होईल तेव्हा हे खांब देखील पडून जाईल अशी मान्यता आहे. तसेच बदलत्या युगानुसार हे खांब आपली उंची बदलते असेही म्हटले जाते. तेथून आम्ही समोर निघालो, कारण आता फक्त अर्ध्याच तासाचा रस्ता बाकी होता आणि थोड्याच वेळात पोचलो आम्ही कोकण कडेच्या वरती, तब्बल 3500 फुटांच्या वरती. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता उठून निघालो तारामती पीक पॉईंटसाठी, ज्याची उंची होती सुमारे 5000 फूट. जेवढी मजा कोकणकडेपर्यंत पोचायला आली ना, त्याच्यापेक्षा डब्बल मजा तारामती पॉईंटपर्यंत पोचायला आली. कारण इथला रस्ता जो होता, जो एकदम थ्रिलिंग होता. रात्रीचा 5 वाजता अंधार अंधार, इकडे तिकडे अंधार, आणि त्याच्यातून आपण जेव्हा येतो ना, तेव्हा एक नंबर अनुभव होतो. तर मित्रांनो, आमचा ट्रेक झाला आहे सक्सेसफुली कंप्लीट कोकणकडे. आता आम्ही वापस चाललो आहे खाली. तर जवळपास मला वाटतं की 12-15 पहाड चढलो आम्ही. आम्हाला माहीत नाही आहे पूर्ण सकाळपासून, पण आजचा दिवस बहुत सही होता. पण आज आम्ही काही शूट वगैरे करू नाही शकलो, कारण त्यामागचं कारण म्हणजे की एक तर फोनमध्ये चार्जिंग नव्हती, दुसरी तर रेंज तर बिलकुल नाही आहे. इथं याल तर तुम्ही जर कोकणकडा हरिश्चंद्रगडचा जर तुमचा कधी प्लॅन बनला तर एक तर पॉवर बँक सोबत आणायची, आणि जर तुम्हाला रेंज पाहिजे तर पहाडावर जाऊन बसत एखाद्या, तिथे तुम्हाला एखादा टावर भेटेल तर भेटेल. आता आम्ही खाली चाललो, ते जेवण करू तिथेच. आता बाकीची कॅम्पिंग आम्ही खाली करणार आहे. तर भेटूया आता सरळ खाली. चारी बाजूनं पहाड, इकडे तिकडे पहाडच पहाड, आणि त्याच्या मधात आम्ही खेळून राहिलो क्रिकेट. म्हणजे माणसाला काय पाहिजे जगायला अजून? एवढं भेटलं बोध झालं. असं वाटलं भाऊ शूटिंग करायला. तर त्यानंतर आम्ही खेळलो संगीत खुर्ची.
तर हा आहे आपला शेवटचा दिवस आणि भरपूर एन्जॉयमेंट केल्यानंतर फायनली वी कन्क्लूड आवर ट्रिप. असं मंडळी आपण बघू शकता आपली ट्रिप इथं सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही वापस जायला निघत आहे. ही आपली गाडी उभी आहे इकडे. आता नाश्ता होणार थोड्या वेळात इथे आणि बस रात्रीचा इकडे मस्त बघा व्ह्यू बघा. आमचे टेंट होते तर बॉनफेअर होता सगळं व्ह्यू झाले आहे आणि आता आम्ही निघून आलो. फक्त आता एक लास्ट दिवस आजचा बाकी आहे. मला वाटते रात्री 8 वाजेपर्यंत आपण पोचून जाऊ अमरावती. तर बस हेच होते आपली ट्रिप. हे बघा आपले ग्रुप लीडर